जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल
बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा बलवा तो हा बलवा तो हा जय जय राम कृष्ण हरे 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 बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे 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 बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शने 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 जीव धाला भाग्य झाले संत भेटी भाग्य झाले संत भेटी
भाग्ये झाले संत भेटे आवडी पोटी होती ते आवडी पोटी होते 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 आला भेला भजुना बला लाभेला भजुना बला लाभेला भजुना बला लाभेला भजुना बला जीव झाला दर्शनी 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 तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी अवघा आला फळाशी तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी अवघा आला फळाशी लाभे लाभ दुलावला लाभे लाभ दुलावला जीव झाला दर्शनी जीव झाला दर्शनी पार कुमारी पार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो बरवे
जीवदाला दर्शने लाभे लाभदूना लाभे लाभदूना वला लाभे लाभदूना वला लाभे लाभदूना वला जीवदाला दर्शने लाभे लाभदूना वला लाभे लाभदूना वला
देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शनी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शनी, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी, तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी, लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शनी, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, बर्वे देशावर झालो काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला जीव धाला दर्शनी, सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनात जे पारमार्थिक परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा गोड असा परिहार देत आहेत. विठ्ठला धर्मानुरागी सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील थोर थोर दिग्गज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या उत्सवाचं आयोजन परिवर्तन सामाजिक विकास संस्था व समस्त बाणगे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने या उत्सवाचं आयोजन गेल्या वर्षी जसं झालं तसं याही वर्षी या संस्थेचं जे सामाजिक कार्य परिवर्तनाचं कार्य या सीमावर्ती भागामध्ये गेल्या 8-10 वर्षापासून चालू आहे त्याचा एक गोड एखादा उत्सव असावा या उद्देशातून जी प्रेरणा आणि संकल्पना घेऊन जो उत्सव चालू झाला त्याचे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षातील ही पहिली चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय विकास संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून तथा माझे पारमार्थिक स्नेही जे या परिवर्तन सामाजिक विकास संस्थेचे मुख्य प्रवर्तक आहेत असे माझे पारमार्थिक स्नेही हरिभक्तिपरायण प्राध्यापक सचिनजी पवार आदरणीय सचिन महाराज यांच्या आज्ञेतून प्रेमातून आणि आग्रहातून या सेवेचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचा विचार या निमित्ताला धरून करण्याचा एक प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना परिसरातील सर्व गुणीजन टाळकरी महाराज मंडळी जशी आहेत तसं या उत्सवात आज ज्यांची प्रवचन सेवा झाली असे माझे पारमार्थिक सन्मित्र परम आदरणीय परमश्रद्धेय पूर्णानंदजी महाराज काजवे आज स्वतः आपली सेवेधारीची परंपराचा परिचय देत टाळ घेऊन उभे आहेत की त्यांना फडापासून वडिलांपासून लाभलेली जी सेवा परंपरा आहे त्या परंपरेचा परिचय त्यांनी टाळ घेऊन उभा राहून दिलेला आहे आणि त्यांचा माझा आगळा वेगळा ऋणानुबंध आहे. आणि तेही आज या ठिकाणी प्रवचन झाल्यानंतर त्यांना थांबणं काही क्रमप्राप्त नव्हतं पण आमच्या दोघांचा स्नेहानुबंधच असा आहे की त्या स्नेहाने त्यांना जाऊच दिलं नाही. पदरी घाली पिळा आणि बाळ निर्बळसाठी बाळा म्हणजे
त्याला उदाहरण दिलं जातं आणि कोल्हापूर जिल्हा असल्यामुळे पैलवानाचं सुरुवात करतो. जिल्हाच कोल्हापूर आहे. एक पैलवान आणि हिंद केसरी किताब जिंकला. हिंद केसरी. सगळ्या भारतातून त्या पैलवानाची वाह झाली, सगळे काय झाले. आणि मग गावामध्ये त्याचं जे जन्मगाव होतं त्या गावातील लोकांनी ठरवलं की त्याची काय करावी, मिरवणूक काढावी. तो मिरवणूक काढत होता. खांद्यावर त्याला भेटलेली गदा ती घेऊन सगळ्या गावात फिरत होता आणि ती मिरवणूक त्याच्या दारात आली. स्वतःच्या दारामध्ये आली. दारामध्ये आल्यानंतर आई होती म्हणून रथातून खाली उतरला. आईचं दर्शन घेतलं आणि आईनं औक्षण केलं. त्याची बायकोही होती, म्हणजे तो गृहस्थ पैलवान होता. बरं, बायकोने पूजा केली. हो. आणि तो रथात बसायला निघाला. तेवढ्यात त्याचा लहान पोरगा आला आणि त्याने बापाचं धोतर धरलं. पप्पा जायचं नाही. कोणाला? हा, हिंद केसरी पैलवानाला, ज्याने जगातला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान चित करून हा किताब मिळवला. पण त्याला बारकं पोरग जेव्हा धोतर धरतं तेव्हा त्याला पाय उचलत नाही. एवढा निर्भय बनतो. आणि हा कशा पोटी बनतो? एक प्रेमाच्या अनुबंधापोटी बनत असतो. निर्बळ साठी बाळा. हो, निर्बळ बनतो कोणासाठी? बाळासाठी. तसं आदरणीय पूर्णानंद महाराज या बाळासाठी, 1 क्विंटलाचं बाळ आहे, या बाळासाठी प्रेमापोटी इथं थांबलेले आहेत. मग त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. खूप गोड कार्य आदरणीय आमचे सचिनजी सर, सचिन महाराज यांच्या प्रेरणेतून आपण करत आहात. परिवर्तन सामाजिक विकास संस्था या नावाने आपण हे कार्य करत आहात. या परिसरामध्ये अनेक गावामध्ये या संस्थेचं परिवर्तनाचं कार्य चालू आहे. आणि या परिवर्तनाच्या कार्याला बैठक जी आहे ती अध्यात्माची, ही फार समाधानाची बाब आहे. हो, म्हणून अध्यात्माची बैठक जीवनात स्थैर्य देते. 2 गोष्टी असतात, जीवन संपन्न बनणं आणि जीवन सफल बनणं. म्हणून अन्य विचार व्यवहारातलं ज्ञान माणसाला संपन्न बनवत असेल, पण आध्यात्मिक विचार माणसाच्या जीवनाला साफल्य देतात. ध्यानात ठेवा, साफल्यता आणि संपन्नता याच्यात खूप अंतर असतं. प्रस्तावनेत मी पुढे विचार करणार आहे म्हणून आता विस्तार नाही. म्हणून या परिवर्तन संस्थेच्या पाठीशी याला अधिष्ठान हे अध्यात्माचं आहे. आणि अध्यात्माच्या अधिष्ठानावर त्यांनी हा विचाराचं जागरण या भागामध्ये चालवलेलं आहे. आदरणीय सर आठवड्यातून 1 दिवस इथे येतात. म्हणजे त्यांचं ह्या ज्ञान आहुतीमध्ये त्यांनी देहाचा यज्ञ करून हे कार्य उभं केलं. हे कार्य उभं होत असताना त्याला जोडली गेलेली अनेक हितचिंतक मंडळी, तुमच्यासारखी दातृत्ववान आणि कर्तृत्ववान, प्रेरणा आणि प्रेरक विचाराला पुष्टी देणारी अशा अनेक गोष्टीचा समाज जोडला गेला. हाकेला धावणारे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. खरं तर सचिन महाराजांचा प्रवास त्यांच्या आजोबापासून मला माहिती आहे. सचिन महाराजांचा प्रवास महाराष्ट्राच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत आहे. हो, त्यांचं मूळ गाव आहे मराठवाड्यात. ते राहायला आले नगर जिल्ह्यात, शिकायला आले पुण्यात आणि कार्य करायला आले कोल्हापूर जिल्ह्यात. असा त्यांचा पूर्ण प्रवास आहे. असा सगळा महाराष्ट्र त्यांनी आपल्या वास्तव्याने ढवळून काढलेला आहे. आणि वारकरी दर्पण या कसदार मासिकाच्या माध्यमातून तर खूप चांगलं विचाराचा प्रचार प्रसार महाराज करतायत. या ठिकाणी येऊन त्यांनी हे कार्य उभं केलं. आपण त्याला साथ देताय. या कार्याचं साफल्य खरं तर परिवर्तन माझ्या जीवनात व्हावं हा संकल्पच मानवी जीवनाच्या साफल्याचं पहिली पायरी आहे. माझ्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून ज्ञानोबारायांनी परिवर्तनाच्या शुभेच्छेला पहाड म्हटलंय. चुकावून आला पहाडी सदवासनेच्या, त्याला परमार्थामधली पहिली शुभेच्छा ही पायरी म्हणतात. जेथ विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकावून आला पहाडी. शब्द काय वापरला? पहाड. पण पहाड कोणता? सदवासनेच्या. त्याला शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा ह्या ज्ञानामध्ये ज्या अवस्था आहेत तेव्हा माझ्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, मला बदलायचंय हा जेव्हा संकल्प होतो ना, हेच मानवी जीवनाच्या साफल्याची पहिली पायरी असते. आणि त्याही दृष्टीने आणि दुसऱ्याही दृष्टीने यांनी उभं केलेल्या कार्यात सर्व सहकार्याने केलेल्या सहकार्याने आज या संस्थेतून विचाराने संपन्न झालेले विद्यार्थी नवोदय सारख्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने पास होऊन
तेही आपला डंका वाजवत आहेत. नक्कीच भविष्यामध्ये IPS MPS ते काय असतात ना स्पर्धा परीक्षा, त्यातून निर्माण होणारे क्लास 1 ऑफिसर नक्कीच या संस्थेतून प्रसवतील, यात काही गैर नाही. हा विश्वासही आम्हाला आहे. पण या सगळ्या गोष्टींबरोबरच जीवनामध्ये एक अध्यात्माच्याही विचाराची बैठक असावी, हाही विचार या संस्थेने जो जपला आणि त्यातून हे कार्य, त्यातून माझ्या वाट्याला ही पहिल्या दिवसाची चिंतन सेवा ती आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायची आहे. म्हणून आल्यानंतर जेव्हा प्रवेश केला आणि परिवर्तन सामाजिक विकास संस्था असा शब्द दिसला आणि परिवर्तनाच्या दृष्टीने काहीसा विचार मांडावा म्हणून या अभंगाची निवड दासाकडून करण्यात आली की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपलं परिवर्तित जीवन जे संत कृपेने झालेलं आहे त्याचा परिहार दिलेला आहे. ऐका मंडळी, खरं तर परिवर्तन हा प्रत्येक जीवाचा स्थायी स्वभावच आहे. त्याला आपल्या वागण्यात परिवर्तन, आपल्या जीवनात बदल हे काय असतात, अपेक्षित असतात. म्हणजे तुम्हाला मोठ्या मोठ्याची उदाहरणं देऊ शकतो मी, त्यांना सुद्धा बदलायची काय आहे. संसाराच्या दृष्टीने सामान्य जीवन किंवा संसाराच्या दृष्टीने संपन्न जीवन, कोणतंही जीवन असू द्या, त्यांना आपल्या जीवनात परिवर्तनाची काय आहे, अपेक्षा आहे. 1.5 ते 2.25 वर्ष झाली लता दिदी आपल्यातून गेल्या. जेव्हा लता दिदी गेल्या तेव्हा त्यांच्या अनेक मुलाखती पुन्हा सोशल मीडियावर येऊ लागल्या. त्यातली एक मुलाखत सांगतो. आधी लता मंगेशकर सांगतो. लता मंगेशकर ह्या फार चांगल्या गायिका होत्या. या परिचयाच्या त्या मोहताज नाहीयेत. ज्यांनी 70 वर्ष आपल्या कंठाने संगीत क्षेत्रामध्ये सम्राज्ञी पद भूषवलं त्या लता दिदी आहेत. भारताचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार भारतरत्न यानं त्या पुरस्कृत आहेत. आणि भारतातच नाही, मी असं ऐकून आहे की जगातल्या अनेक देशातून त्यांना त्या देशातले प्रथम नागरी पुरस्कार त्या देशाने महाराज त्यांना दिलेले आहेत. शाळेमध्ये जेमतेम 6वी 7वी शिकलेल्या, त्यांचं शिक्षण कोल्हापूरला झालं. सुरुवात कोल्हापुरात आहे. हो, थाळनेरला जन्म आहे, कोल्हापुरात त्यांचं वाढणं आहे. हो, मूळच्या गोव्यातल्या, त्यांचं असं भटकंतीचं जीवन आहे. गोमंतकाची कन्या हो, म्हणून गोव्यातून त्यांचा परिचय. तर 7वी 8वी पर्यंत शिक्षण शिकलेल्या, पण जगातल्या 7 ते 8 विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. 40,000पेक्षा जास्त गाण्याचं रेकॉर्डिंग, 22 भाषेपेक्षा अधिक भाषेमध्ये त्या गायल्या. एवढंच नाही मंडळी, प्रसिद्धीची कोणती मानांकन त्यांच्याबद्दल सांगू, सगळीच मानांकन. 3ही प्रकारच्या, बालकांना सुद्धा मनावर अभिराज्य, तरुणांच्याही मनावर अभिराज्य. इचकदाना विचकदाना ऐकलं की लहान मुलं खुश होतात. हो, त्यानंतर काही रोमांटिक एखादं गाणं दिदी गायलं की तरुणही खुश होतात. दाता तेरे बहुनाम, हो, ज्योती कलश झलके असं आध्यात्मिक गायल्या. आणि जर वृद्ध आध्यात्मिक असेल तर तोही त्याच्यात काय होतो, खुश होतो. अशा 3 पिढ्यावर अभिराज्य करणाऱ्या. बरं, प्रसिद्धीचं मानांकनातलं एक मानांकन सांगतो. त्यांचा जर वाढदिवस असला, कोणाचा, लता दिदींचा, आणि जर पंतप्रधान परदेशात असले तर ते परदेशातून फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. आमच्यासारखा केविलवाना प्रयत्न त्यांना करावा लागत नसायचा. हो, फेसबुकवर आपणच पोस्ट करायची आणि तुमच्या शुभेच्छा रूपी आशीर्वादाची मला अपेक्षा आहे असं तिथं खाली लिहायचं. ही आमची दैनवानी परिस्थिती मंडळी. आपल्या स्टेटसला आपणच फोटो ठेवायचा, आपल्या स्टेटसला आपणच फोटो ठेवायचा आणि 10-10 मिनिटांनं पाहायचं किती जणांनी पाहिलं. जसे काही लोक कोंबड्या अंड्यावर बसले, फक्त अंड दिलं का नाही, अंड दिलं का नाही, तसं त्या व्ह्यूज, त्या कमेंट्स मोजायच्या. ही आपली परिस्थिती. पण परदेशात पंतप्रधान जरी गेले तर ते परदेशातून लता दिदींना काय करायचे, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. तसा त्यांचा एक कॉल फार व्हायरल आहे, व्हायरल झालेला आहे. ऐका, एवढ्या यशस्वीतेच्या शिखरावर बसलेल्या दिदी, त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, दिदी जर तुम्हाला पुढचा जन्म माणसाचाच मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल. तर लता दिदी काय उत्तर देतात ऐका, त्यामध्ये माझ्या प्रस्तावनेचं बीज आहे. लता दिदीने त्या पत्रकाराला उत्तर दिलं, मला जन्म नाही मिळाला तरच बरं, आणि जर मिळालाच
तर लता मंगेशकर सोडून काही व्हायला आवडेल. म्हणजे त्यांना सुद्धा कशाची गरज आहे? परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची अपेक्षा आहे. जाऊ द्या, दुसऱ्याची उदाहरणं देण्यापेक्षा आपण आपला अनुभव पाहू. काय बघा, त्याच घरामध्ये जर राहायला जीव लागला तर जीव बघतो, वाटतं आता घरात काय झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. तीच कपडे घालून कंटाळा आला तर काय वाटतं, कपड्यात काय झालं पाहिजे? बोला की जरा तुम्ही, काय झालं पाहिजे? बदल. तेच जेवण करून कंटाळा जर आला तर काय वाटतं, आता जेवणात बदल पाहिजे. बायको फारच शिव्या द्यायला लागली तर काय वाटतं आपल्याला? नाही, तुम्ही हसू नका, तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं. तुम्ही बायको बदलायच्या नादी लागली, एवढी गडबड करू नका. तुम्ही गडबड करू नका. तिच्याही स्वभावात काय झाला पाहिजे? बदल, हे मला म्हणायचं होतं. म्हणून प्रत्येकाला बदल हा अपेक्षित आहे. ऐका, बदल 2 प्रकारचा आहे आणि मी तो 2 प्रकारानं सांगणार आहे. विठाला परिवर्तनाचे किती प्रकार आहेत? 2. आणि परिवर्तनाचे 2 प्रकार मी 2 प्रकाराने सांगणार आहे. पण प्रकार 2 आहेत, पुन्हा त्या प्रकाराचे 2 प्रकार आहेत. पहिला विचार सांगतो, आपण आहे त्या स्थितीपासून खाली येणं हे परिवर्तनच आहे, आणि आपण आहे त्या स्थितीतून वर जाणं हे काय आहे? परिवर्तनच आहे. आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीपासून खाली जाणं हे परिवर्तन, आणि आपण आहे त्या स्थितीपासून वर जाणं हेही परिवर्तन आहे. शास्त्रीय शब्दामध्ये याला योजना करायची जर ठरली ना, तर आपण आहे त्या स्थितीपासून खाली येणाऱ्या परिवर्तनाला शास्त्रानं पतन या शब्दाची योजना केली, आणि आपण आहे त्या स्थितीपासून वर जाणं या परिवर्तनाला शास्त्रानं उद्धार या शब्दाची योजना केली. विठाला योजना केली म्हणजे पतपतती म्हणजे पडणे, याच्यातूनच पतन शब्द तयार आहे. आणि उद्धरती, उद हा धातू लावून, पृहरती हरण या धातू हरताना हा धातू, त्याला उदा उपसर्ग लावून वर येणे या अर्थानं उद्धार शब्द लावला. पण आहे त्या स्थितीपासून खाली येणं हे परिवर्तनच आहे. आजामिल नावाचा ब्राह्मण आहे. आधी आजामिल नाहीये, तो ब्राह्मण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, विद्वान ब्राह्मण आहे. आणि समिधा आणण्याकरता एके दिवशी वनामध्ये गेला. समिधा घेतल्या, सगळ्या गोळा केल्या, आणि घरी गडबडीनं लवकर जायचं असल्यामुळे त्याने विचार केला, चांगल्या रस्त्याने दुरून जाण्यापेक्षा मधून शॉर्टकट न जाऊ. आणि तुम्ही पहा, जो मधला मार्ग असतो ना, मग तो कोण्याही क्षेत्रातला असून काही असो, मधला मार्ग जवळचा असतो पण धोक्याचा असतो. मधला मार्ग जवळचा असतो मात्र धोक्याचा असतो. जिन्ना आणि नेहरू यांच्याकरता मधला मार्ग काढला, आणि काय धोक्याचा ठरला त्याचे साईड इफेक्ट आपण अजून भोगतोय. ध्यानात ठेवा, मधला मार्ग जवळचा असतो पण तो तेवढाच धोक्याचा असतो. हो, म्हणून दशग्रंथी ब्राह्मण आहे. षडांगासह त्याचं 4 वेदाचं ज्याला ज्ञान आहे, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष्य, या षडांगानं 4 वेदाचं ज्याला ज्ञान आहे, असा दशग्रंथी ब्राह्मण गेला. येताना शॉर्टकट न जाऊ असा विचार केला, आणि जे दिसायला नव्हतं पाहिजे ते दृश्य दिसलं. एक वेश्या स्त्री परपुरुष गमन रस्त्यावर करत होती, ते दिसलं, आणि दृष्ट्वैव मोहम गतः, पाहिल्याबरोबर पतनाला गेला. दशग्रंथी ब्राह्मण अजामिल झाला. अजामिल हे नाव काय? अजा म्हणजे शेळी. अजा शब्दाचा अर्थ काय? अजामेकम. श्रुतीनं म्हटले ना, अजामेकम रक्तश्वेत कृष्णाम. आमच्याकडे एक शेळी आहे, ती रक्त म्हणजे लाल आहे, श्वेत म्हणजे पांढरी आहे, आणि ती काळी आहे. कृष्णाम म्हणजे 3 गुणाची साम्य अवस्था असणारी प्रकृती आहे. तिला आजा शब्द, जाऊ दे, आपल्याला त्या श्रुतीशी सध्या संबंधित नाहीये, पण आजा शब्द सांगतो. आजा म्हणजे काय? शेळी. आजामिल, आजेला मिसळणारा कोण? आजेशी मिलन करणारा कोण? बोकड. आजा म्हणजे शेळी, आणि तिच्याशी रममान होणारा कोण आहे? बोकड. बोकड काय? तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तो क्या बंधू म्हणे बोकड मातले. बोकड असा प्राणी आहे, एखादा स्वैराचारी माणूस असला किंवा बाया सहज बोकडासारखा माजलाय म्हणता का नाही तुम्ही?
का तुमच्याकडे बोकडं नाहीत का बोकड्यासारखे नाहीत? उन्मत्त माणसाला उपमा कशाची दिली जाते? बोकडाची दिली जाते. स्वैराचारामध्ये बोकडाला माय कळत नाही, बहीण कळत नाही. म्हणून ज्याला स्वैराचारी आहे आणि ज्याच्या स्वैराचारात विवेक नाही त्याला बोकड म्हणतात. दशग्रंथी ब्राह्मण आजामिल झाला म्हणजे बोकड या वृत्तीला गेला. हे परिवर्तन आहे का नाही? बोला की आहे, परिवर्तनच आहे. हे काय आहे? परिवर्तन आहे. पण आहे त्या स्थितीपासून खाली येणार हे पतनात्मक परिवर्तन आहे. आता असंच एक परिवर्तन सांगतो तुम्हाला ज्याला उद्धार या शब्दाची योजना आहे. वाटमाऱ्या करत होता वाल्या, काय करत होता? वाटमारी करत होता. नारद भेटले. नारदानी जो उपदेश करायचा तो केला आणि त्या उपदेशाचा परिणाम होऊन वाल्याचा वाल्मिक झाला. हेही परिवर्तन आहे, पण हे उद्धारात्मक परिवर्तन आहे. परिवर्तन दोन प्रकारचं असतं. आपण आहे त्या स्थितीपासून खाली जाणं आणि आहे त्या स्थितीपासून वर येणं. मला वाटतं या दोन्हीतलं परिवर्तन कोणतं पाहिजे? वर नेणारं का खाली नेणारं? वर म्हणजे किती नेमकं वर? स्वर्गापर्यंत? जे काय असेल, ज्याच्या त्या क्षेत्रातल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेतलं वरपणा. हे दोन प्रकारचा बदल, एक पतनात्मक, एक उद्धारात्मक. पुन्हा परिवर्तनाचे अजून दोन प्रकार आपल्याला करता येतील. एक आहे परिस्थितीचं परिवर्तन आणि एक आहे विचाराचं परिवर्तन. विठाला म्हणून एक आहे विचाराचं परिवर्तन, एक आहे परिस्थितीचं परिवर्तन. परिस्थितीने बदल आणि दुसरा विचारानं बदल. दोन प्रकारचे बदल आहेत. परिस्थितीचा बदल हा परिच्छिन्न आहे, विचाराचा बदल हा व्यापक आहे. परिच्छिन्न आपलं परिस्थितीचा बदल खूप मर्यादित आहे. परिच्छिन्न शब्द म्हणजे मर्यादित आहे आणि विचाराचं परिवर्तन अमर्याद आहे. तुम्हाला उदाहरण देतो यासाठी मंडळी. विचाराने परिस्थितीचं परिवर्तन करता. परिस्थितीच्या परिवर्तनाला किती मर्यादा आहेत? अनेक मर्यादा आहेत. उदाहरण चालू झालं, गरम व्हायला लागलं. मला नाही, कोणाला काय व्हायला लागलं? गरम. अरे गरम होतं, गरम होतं, फॅन लावा, फॅन लावा. लावला फॅन. परिस्थिती काय केली? बदलली. पण अडचण काय? फॅन लावला, लाईटच गेली. फॅन लावला आणि लाईट गेली. अरे लाईट गेली, आता कसं? आता कसं? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मानसशास्त्रीय विचार या. जेव्हा उपकरण नसतं ना, उपकरण जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास होतो उपकरण असून जेव्हा ते चालत नाही तेव्हा. त्याला उदाहरण देऊ का तुम्हाला एकदम जवळचं? एखाद्याचा फोन लागलाच नाही तेवढा त्रास होत नाही जेवढा त्रास त्याला लागून त्याने उचलला नाही तेव्हा होत. उपकरणाची उपलब्धीच नाही, त्रास कमी आहे. पण उपकरण आहे पण त्याचा उपयोग होत नाही तेव्हा त्रास अति होतो. कठीण आहे, कठीण आहे. हो. आता पहा बरं, ब्रह्मचार्यापेक्षा संसारिकांना त्रास जास्त आहे. उपकरण असून सुद्धा उपयोग होत नाही. आम्हाला भांडे घासावं लागतात, तुम्हाला आपलं असो, चला नंतर बोलू या विषयावर आपण. उपकरण जेव्हा असतं ते जेव्हा उपयोगात येत नाही त्याचा त्रास जास्त असतो. अरे गरम होतंय, गरम होतंय, फॅन लावा, फॅन लावा, फॅन लावा. लावला, लाईट गेली. हे जनरेटर चालू करा. परत केलं जनरेटर चालू. तेवढ्यात आवाज, अहो काय बंद झाला? डिझेल संपलं. अरे डिझेल आणा, डिझेल आणा, डिझेल आणा. डिझेल आणायला गेले. का हो? आणलं नाही डिझेल? ड्रायव्हरचा संप आहे, डिझेल उपलब्ध नाही. परिस्थितीच्या परिवर्तनाला काय आहेत? अति मर्यादा आहेत. आता विचाराच्या परिवर्तन कसे पहा, याच उदाहरणाला घेऊन पाहू आणि घडलेली घटना सांगतो तुम्हाला. श्री क्षेत्र पंढरपूर, यामध्ये पंढरपूर क्षेत्रात नागपूरकरांचा मठ आहे, यशवंत भुवन. गुरुवारी बोधे बाबा ज्या ठिकाणी राहायचे. तो मठ कसा आहे माहिती का? 30x70. बरं, चारी बाजूने भिंती, एकही खिडकी नाही, फक्त त्याला एक दरवाजा समोर, एवढाच.
तिन्ही मजले खचाखच भरलेले, दिवस आषाढ शुद्ध एकादशीचा. एकतर ती आषाढीची धुम्मस वातावरणातली, आणि तिन्ही मजले पॅक, हवा येण्याची एकच जागा दरवाजा, पण लोक ऐकत नाही म्हणून तोही बंद केलेला. आणि या तिन्ही मजल्यामध्ये एकुलता एक फॅन होता, आणि कीर्तन होतं ढोक महाराजांचं. फॅन एकुलता एक होता वर, आणि तोही फॅन विलंबित एक तालात चालत होता. तोही विलंबित एक ताल. त्या फॅनकडे माझी नजर गेली की मला असं वाटायचं की बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला नि त्याचा मामला. एवढा युनिक फॅन असा तो विलंबित एक ताला चालायचा. तिन्ही मजल्यात एकच. मी बोधे बाबाच्या जवळ उभा होतो बरं महाराज. मी बाबाला म्हटलं, बाबा, बोधे बाबा माहिती आहेत, बाबाला विचारलं, बाबा माझे गुरुजी, माझे भजन गुरुजी, बाबा गरम होतंय. अहो सगळ्याला गरम, तुम्हाला गरम कसं होत नाही? मी एखादा टेबल फॅन मागवायचा. आता ऐका ते काय म्हटले. एक प्रमाण आलं, तेवढ्यात प्रमाण देऊन गेले, आणि नंतर मला म्हटले, आईच्या गर्भातलं गरम होत होतं, त्या मनाने हे बरं आहे. संपलं. आता फॅनची गरज आहे नाही. हे परिवर्तन परिस्थितीचं नाहीये, हे परिवर्तन विचाराचं आहे. विठाला विठाला संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान. घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे. संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान. घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे, घेईया पोषण ब्रह्मांडाचे. तुम्हाला तुकाराम महाराजाची दोन एकदम विरोधी प्रमाण वाटणारी पण समन्वयाची असणारी सांगतो. इथं चरण काय? संकोचोनी कार्य झालासी लहान. अरे स्वतःला छोटा का समजतोस? घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे ब्रह्मांडाचं आपोषण घेण्याची कुवत तुझ्यात आहे. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात, करावा संकोच चित्ताची भोवता. जे तुकाराम महाराज म्हणतात संकोच सोडून दे, संकोच करू नको, तेच काय म्हणतात? संकोच कर. संकोच शब्द दोन्हीकडे, पण दोन्हीकडे भाव वेगळा आहे. संकोचोनी कार्य झालासी लहान या अभंगाचा जर विचार केला तर तिथे अरे तू विचाराचा संकोचितपणा सोड आणि व्यापक बन. आणि करावा संकोच चित्ताची भोवता, या ठिकाणी परिस्थितीचा पसारा वाढू नको, परिस्थिती तुझी संकुचित कर. तिथं प्रमाणे महत्वाचे ठाई भोगावी अप्रतिष्ठा, विटवावे नष्टा पंचभूता. काय विचार आहे मंडळी. तुकाराम महाराज म्हणतात अरे माणसानं काय करावं या परिस्थितीत अडकू नये याच्याकरता, या मान प्रतिष्ठा याच्यात न अडकण्याकरता. मला ही पत्रिका फार आदर्श वाटली मंडळी. ही पत्रिका खरंच आदर्श आहे. कशी आदर्श आहे? ही संस्था एवढं गोड कार्य करते, पण त्या संस्थेचे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, त्याचं नावच नाही त्याच्यावर. हा, हे त्याचा काय नाही, त्याच्यावर नाव उल्लेखच नाही. नाहीतर गावोगावी आम्हाला अभंग विसरलेला चालतो, पण अध्यक्षाचं नाव लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर कीर्तन झाल्यावर फार वाईट परिणाम होतो त्याचा. तो परिणाम गाडीमध्ये कळतो, कारण आम्ही जागेवर बघत नाही ना.
पण मला खरंच ही पत्रिका आदर्श वाटली. त्यांच्या कार्याचा जो हेतू आहे तोही 4 ओळीमध्ये संकोचित आहे. विचार कार्य तर फार व्यापक आहे, पण त्याचा परिचय 4 ओळीत दिलेला आहे. आणि कुठेच मला नाव नाही दिसलं की हे अध्यक्ष हे उपाध्यक्ष. बरं, नाव दिसलं नाही यात नवल नाही. मला येऊन अर्धा तास जवळजवळ झाला. इथे कार्य करणारी अनेक मंडळी भेटली, पण कोणी सांगितलंही नाही हे ह्या भागाचं काम करतात, हे अध्यक्ष आहेत, हे उपाध्यक्ष आहेत. संस्था म्हटल्यावर बॉडी नक्कीच असेल, आहे ना. अध्यक्षाचं नाव सांगूच नका आता, राहू द्या. चांगला आदर्श आहे, आदर्श खूप चांगलं. महत्वाचे ठाई भोगावी प्रतिष्ठा, विटवावे नष्टा पंचभूता. म्हणजे परिस्थितीचा संकोच कर आणि विचाराची व्यापकता धर. परिस्थितीचं परिवर्तन आणि विचाराचं परिवर्तन फरक आहे. हे कळण्याकरता एक मानसतज्ञ आले होते आळंदीत. त्यांचं एक व्याख्यान झालं होतं. त्यांनी उदाहरण दिलं होतं, फारच गोड उदाहरण आहे. ते उदाहरण सांगण्याचा मोह मला आवरत नाही. सांगूच का? 2 मिनिटं जातील. सांगणारच होतो मी, पण विचारलो सांगणारच आहे मी. सांगण्याकरता चालू आहे. 9:30 पर्यंत काहीतरी सांगायचंय, त्यात हेच सांगतो. मला लहान 2 मुलं पाहिजे होती. हे बाळा, तुझं नाव काय? नाही, ते वही त्याच्याकडे दे. खूप चांगले ते कीर्तनातल्या काही गोष्टी लिहितोस ना तू. खूप चांगलं आहे, आनंद आहे. तुला डिस्टर्ब करत नाही. मग तुझं नाव रे बाळा? आदर्श. वा वा, छान. त्याच वयोगटाचा दुसरा एखादा मुलगा? तुझं नाव रे? तुझं? उभा राहा 1 मिनिट. बस एक. हा बस. तुझं नाव? उभा राहा. तू पण उभा राहा रे 2 मिनिटासाठी, चालेल? तुझं नाव काय रे? आदर्श. तुझं? पृथ्वीराज. चालेल. ही मुलं कोणाची मला माहिती नाहीत. आदर्श 2 मिनिटासाठी गरीब होशील का तू? आदर्श गरीब घराचा आणि पृथ्वीराज श्रीमंत घराचा. 2 मिनिटासाठी बाळा, टेन्शन घेऊ नको तू. 2 मिनिटासाठी. हा, आदर्श गरीब घराचा, पृथ्वीराज श्रीमंत घराचा. आदर्श, तुमच्याकडे दिवाळी असते का? दिवाळीला काय वाजवतात? हा, फटाके वाजवतात. अगदी बरोबर. दिवाळीचा सण होता. पृथ्वीराज फटाके वाजवत होता आणि आदर्श रडत होता. मी आदर्श जवळ गेलो. म्हणजे आदर्श का रे रडतोस? महाराज बघा ना, माझा मित्र राज फटाके वाजवतोय. मग माझ्या लक्षात आलं, ह्याच्या दुःखाचं दुःख नाही याला, त्याच्या सुखाचं दुःख याला. याच्या दुःखानं दुःखी नाही, तो त्याच्या काय आहे? सुखानं दुःखी आहे. हे माझ्या लक्षात आलं. मग मी आदर्शाला विचारलं, तू वाजव फटाके. नाही. घरून आण. घरी नाही. विकत आण. पैसे नाहीत. मग मी विचार केला, दिवाळी सारखा सण आहे आणि मुलगा रडायला लागलाय, काय हरकत आहे, आपण देऊ पैसे. मी खिशात हात घातलं तर माझा खिसा रिकामाच. कीर्तन सुटलं नव्हतं. काय झालं? नाही म्हणजे कीर्तन सुटल्यावर गाडीतून मला घेता आली असते असं मला म्हणायचं होतं. तुम्ही आता अर्थार्थीच विचार करताय, त्याला माझा नाईलाज आहे. अर्थ या अर्थी विचार करू नका. आता मी परिस्थितीने आता आदर्शाला सुखी करू शकत नाही. का करू शकत नाही? परिस्थिती बदलण्याकरता ज्याची उपलब्धी पाहिजे ते नाहीच ना माझ्याकडे. आता ही परिस्थिती बदलण्याकरता काय पाहिजे? पैसा पाहिजे. फटाके नाहीत तर फटाके द्यावे लागतील. हे परिवर्तन पैशानं होईल ना, ते तर माझ्याकडे नाही. मग विचार केला, याचं विचारानं आपण परिवर्तन करू. मी विचारलं, आदर्श, पृथ्वीराज काय वाजवतो? फटाके. काय करतो नेमका? महाराज तो फटाका घेतो, मग त्याची वात सोलतो, नंतर तो फटाका ठेवतो, पुढं तो पेटवतो, मग पळत मागे येतो का तिथंच थांबतो? परत मागे येतो, नंतर फटाका फुटतो. कसा आवाज येतो? ठामकन आवाज येतो. मग मी आदर्शला विचारलं, पृथ्वीराजनं फटाका लावल्यानंतर तो फुटल्यानंतर जेवढा आवाज पृथ्वीराजला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? तेवढाच येतो. मग तू एक कर बाळा, घरात जा, एक गोधडी आण, त्याची 4 पदरी घडी कर, ओट्यावर टाक, मांडी घालून बस,
आणि मनात फक्त एवढाच विचारान फटाके माझेच आहेत, पृथ्वीराज लावायला नौकर ठेवलाय. बघा कसा हसला तो, हसला बघा, हसला. बस आता खाली, काम झालंय माझं, बस उदाहरण संपलंय माझं. मला सांगा, हे परिवर्तन परिस्थितीचं का विचाराचं? विचाराचं. परिस्थितीच्या परिवर्तनाला खूप मर्यादा आहेत, विचाराच्या परिवर्तनाला कसलीच मर्यादा नाही. एकेची ठाई बैसला, सर्वत्र तोची गेला. काय तुकोबरायचं प्रमाणे गोड, न देखोनी काही म्या पाहिले सकळे, खादले न खाता रसना रस झाली घेता. महाराज म्हटले, जगात जेवढी व्यंजन आहेत तेवढी मी जागेवर बसून चाखली. जगात जेवढी बघण्यासारखी दृश्य आहेत ती सगळी मी जागेवर बसून पाहिली. कारण का, मी विश्व नाही पाहिलं, मी स्वरूप पाहिलं. आम्हाला, मी 10वीला असताना आम्हाला सावरकरांचा एक धडा होता, स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका. सावरकरांचा असा धडाच होता, स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका. मी विचाराच्या उंचीवर गेलो. महाराज, हे परिवर्तन माणसाच्या जीवनात आलं तर समाधान खूप लाभतं. मी माझ्या जीवनातले एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझं कीर्तन होतं नागपूरला आणि दुसऱ्या दिवशी होतं मुंबईला, आणि मी ट्रेननं प्रवासात होतो त्या दिवशी. तर नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय हेमंतजी गोडसे साहेब, हेमंतजी गोडसे साहेब, त्यांच्या आईचं वर्षश्राद्ध होतं. मग त्यांचे जवळचे जे निकटवर्ती आहेत त्यांची अपेक्षा की वर्षश्राद्धाचं कीर्तन खासदार साहेबांच्या आईचं कोणी करावं, मी करावं. त्यांनी मला तशी विनंती केली. मग मी म्हटलं, मी आलो असतो पण माझ्यासोबत गाडी नाही त्या दिवशी, मला मुंबईत जाणं फार गरजेचं आहे. काय नाही, मला संध्याकाळचा कार्यक्रम आहे ना, तुम्ही फक्त सकाळी नाशिकमध्ये उतरा, कीर्तन करा आणि तुम्हाला संध्याकाळी मुंबईला आम्ही पोच करतो. त्या सबबीवर आमचं ठरलं. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर जेव्हा मला मुंबईला प्रवास करायचा होता, म्हणलं गाडी, तर स्वतः हेमंतजी गोडसे त्यांची 1 कोटीची गाडी आहे. कितीची? 1 कोटीची. त्यांनी तीच गाडी त्यांच्या ड्रायव्हरसह मला दिली. दरवाजा उघडला, मला त्या 1 कोटीच्या गाडीमध्ये बसवलं. दार स्वतः लावलं, कोणी? खासदार साहेबांनी. आणि गाडी रोडला निघाली. ट्रॅफिक आली की ते विशिष्ट सायरन वाजायचं, कारण लोकसभेतून त्यांना मिळतो म्हणे तो. ते वाजला की लोक पटापट काय करायचे, जागा सोडायची. नंतर घोटी नावाचं गाव लागतं नाशिक मुंबई प्रवासामध्ये, तिथे एक टोल नाका आहे घोटीचा. त्या टोल नाक्यावर लाईनला नाही लागावं लागलं या गाडीला, एक स्वतंत्र लाईन होती. साहेबाच्या गाडीचा नुसता सायरन वाजल्याबरोबर त्यानं ब्रॅकेट काढलं एकाने, गाडी निघाली आणि असा नमस्कार केला. कोणाला? बोला की. त्या दिवशी मला कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, पण मला त्याचे खासदार झाल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी मला कसं वाटत होतं? खासदार झाल्यासारखं वाटत होतं. गाडी पुढे निघाली, कसाऱ्याचा घाट उतरली. मी ड्रायव्हरला म्हटलं, बाबा माझं कीर्तन फार डीप मुंबईमध्ये, आपण ट्रॅफिकमध्ये जर अडकलो तर मला कीर्तन सापडणार नाही. तू एक कर, कसाऱ्याला मला रेल्वे स्टेशनवर सोड. मी तिथून लोकलचं तिकीट काढतो, प्रवास माझा जलद होईल, तुझाही वेळ वाचेल माझाही वाचेल. तुम्हाला जशी आज्ञा महाराज तुमची. मग 1 कोटीच्या गाडीतून उतरलो, AC गाडीतून 20 रुपयाचं तिकीट काढलं आणि उभा राहून मुंबईला गेलो. घटना किती आहेत? 2 आहेत. 1 कोटीच्या गाडीतून उतरलो आणि 20 रुपयाचं तिकीट काढून उभा राहून गेलो कसारा ते दादर. जागा भेटली नाही, अहो कोणी दिली पण नाही. एका गाडीत मला खासदारानं मानानं बसवलं, त्या रेल्वेमध्ये मला जागाही कुणी दिली नाही. भेटली तर नाहीच, पण दिली नाही कोणी. एकदम 2 टोकाच्या भूमिका. आता पहा, विचार 2 प्रकारचे पहा. एक विचार, काय राव 1 कोटीच्या गाडीतून उतरलो आणि काय टमाली खात जातोय, काय माझ्या जीवनाला अर्थ आहे, हाही विचारच आहे. पण मी त्या दिवशी विचार तसा नाही केला. मी विचार केला, अरे 1 कोटीच्या गाडीतून उतरलो आणि 6 कोटीच्या रेल्वेत बसलो. हाही विचारच आहे. हाय काय आहे? विचारच आहे. आणि या विचारानं जे झालेलं परिवर्तन असतं ते फार स्थायी असतं. विठ्ठला विठ्ठला.
ऐका मंडळी, परिवर्तन परिस्थितीपेक्षा विचाराचं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणून कधी कधी माणसानं काय करत जावं. तुम्हाला एक माहिती आहे का, रिलायन्स कंपनी आपली आहे. रिलायन्स कंपनी आहे ना, ती कोणाची आहे? आपली आहे. अंबानीला चालवायला दिली. परिवर्तन विचाराचं पाहिजे, परिवर्तन विचाराचं. भरपूर झाली प्रस्तावना मंडळी. परिवर्तन जीवाचा स्वभाव आहे. परिवर्तनाचे दोन प्रकार आपण दोन पद्धतीने हाताळले. संत सहवासामध्ये होतं ते कोणतं परिवर्तन होतं, ते कोणतं परिवर्तन होतं. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी पूर्णानंद महाराज, मी कधी कधी हा विचार मांडतो. विचार फार गोड आहे. आपण अन्य पोथ्या जर पाहिल्या ना, त्याच्या शेवटी त्याची फलश्रुती असते. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, धनार्थी धनम लभते, विद्यार्थी विद्या लभते. हे सोमवार 16 जर केले तर बेवडा नवरा नीट वाटवार येतो. तुम्ही हे व्रत केलं तर अमकं फळ मिळतं, हे पोथी एवढ्या वेळा वाचली तर तमकं फळ मिळतं. तसं जर तुम्ही मला विचारलं तर गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय मिळतं. तर सगळ्यात आधी एक सांगतो, माझ्याकडे बघा, इकडं पहा, इकडं पहा. त्या पोराला खुर्चीचा बॅलन्स सांभाळला गेला नाही म्हणून पडला. काय झालं? मी पोराचं सांगतोय. तुम्ही याला वेगळं वळण लावून मला अडचणीत आणू नका. तुम्ही वेगळं वळण देऊ नका या विचाराला. त्याला पोराला खुर्चीचा बॅलन्स जमला नाही म्हणून तो पडला बघा पोरगा. असं तुम्ही इकडं पहा आता. काय सांगत होतो तुम्ही? गाथा ज्ञानेश्वरी. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय मिळतं तुम्हाला स्पष्ट सांगतोय. हृदयाची वही उघडा, कान उघडा आणि माझं एवढं वाक्य हृदयाच्या पटलावर लिहून ठेवा. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही. हे खून गाठ बांधून ठेवा. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने कीर्तनकार जर सोडले तर कोणाचीच परिस्थिती सुधारत नाही. काय झालं? गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही. पण पुढचं वाक्य अजून गोड आहे मंडळी. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचं सूत्र सापडतं त्याला. पण संतांच्या संगतीत होणारं परिवर्तन कोणतं आहे? उद्धारात्मक आहे का पतनात्मक आहे? तर उत्तर आहे उद्धारात्मक आहे. संतांच्या सहवासामध्ये होणारं परिवर्तन विचाराचं आहे का परिस्थितीचं आहे? तर उत्तर काय आहे? विचाराचं आहे. म्हणून मी प्रस्तावनेत खूप वेळ घालवलाय. परिस्थितीच्या परिवर्तनापेक्षा विचाराचं परिवर्तन फार गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला अन्य संप्रदाय, अन्य साधू, अन्य ग्रंथ परिस्थितीच्या नादी लावून भुलवतील, पण केवळ वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तुम्हाला विचाराच्या उंचीवर नेणारे ध्यानात ठेवा. आणि ह्या संस्थेला हे परिवर्तन करायचं आहे. हो, काय गोड. हो, महाराजांनी जे उभी आज चिंतनात घेतली होती. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. संत आनंदाचा वर्षाव करतात, पण कोणत्या? अनवरत शब्द 2-3 अर्थाने ज्ञानेश्वरीत येतो. अखंडित आणि आवरण रहित. मग विषयातून मिळणारा आनंद आहे, पण अज्ञानानं आवृत्त आहे. समाधीमध्ये आनंद आहे, पण समाधीतला आनंद त्याचाच आहे, पण तोही त्या वृत्ती स्तंभांना असल्यामुळे वृत्तीचं उत्थान झालं की तोही संपणारा आहे, नाखंडित नाहीये. पण आत्मस्वरूपाच्या विचाराने होणारा जो आनंद आहे तो मात्र अनावृत्त आनंद आहे आणि अनवरत अखंडित वर्षाव करणारे कोण आहेत? संत आहेत. पण ज्ञानोबराची विश्वाकर्ता मागितलेल्या मागणीमधली एक मागणी फार गोड आहे. वर्षत सकळ मंगळी. म्हणा मंडळी पुढं. ईश्वर निष्ठांची
अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. या भूतांना, या जीवांना मंगळाचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठ संत कायम भेटत राहो ही अपेक्षा आहे. कारण का, ही मंडळी या समाजाला परिस्थितीशी लढण्याची ताकद देतील आणि विचाराच्या उंचीवर जाण्याचा मार्ग दाखवतील. म्हणून संत सहवासामध्ये होणारं परिवर्तन हे उद्धारात्मक आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. पण माणसानं मूर्खाच्या संगतीचा त्याग करून सत्पुरुषाच्या सहवासामध्ये प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कारण यांच्या संगतीत हे परिवर्तन होत असतं. महाराज असं झालंय कोणाच्या जीवनात? झालंय ना. कोणाच्या? तुकाराम महाराजाच्या जीवनात परिवर्तन झालं. किती समाधानाच्या राशीवर बसलेले आहेत पहा तुम्ही. तुम्हाला दोनच उदाहरणात त्यांच्यातून आपला फरक सांगतो. माणसाला जगायला काय काय लागतं, माणसाच्या जगण्याकरता लागणाऱ्या मूलभूत गरजा काय आहेत याचा जर विचार केला तर माणसाला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. पुढचे 2 मिनिटाकरता आपण वजा करू चला. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जीवाच्या काय आहेत? मूलभूत गरजा आहेत. आता या 3 गरजा तुमचं आमचं जीवन आणि तुकोबांचं जीवन याची आपण थोडी समीक्षा करू. अन्नाच्या बाबतीत समीक्षा करू. 2च मिनिटं घेतो, जास्त नाही. अन्न, माझ्या समोर बसलेली मंडळी आहेत ना, ह्यांच्याकडे अजून 2 वर्ष जरी पिकलं नाही तरी उपाशी मारणार नाहीत एवढं अन्न आहे. हे खरं आहे का खोटं आहे? आणि मी तर म्हणतो अजून 10 वर्ष जर भारतात पिकलं नाही, आम्हाला गरिबीशी झुंजावं लागेल पण अन्न वाचून आम्ही मरणार नाही. फर्टिलायझरच्या माध्यमातून घडलेली क्रांती ते कसं का होईना पण जगण्याला आहे. त्याच्यातून दळणवळणाची झालेली सुविधा कुठून काही आणून आपल्याला सरकार काय करेल? मरू देणार नाही. मला वाटतं त्या 72च्या दुष्काळात सुद्धा ती मिलो ज्वारी येऊन, गहू येऊन लोक जगले की नाही? चला, म्हणजे अन्नाची मुबलकता आहे. मला सांगा, माझ्या समोर बसलेल्या पैकी, ह्याला तालुका कोणता येतो किंवा कागल तालुक्यात, तुमच्या कानावर आहे का अमक्याची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण खायला न मिळाल्यामुळे मेली का? नाही. म्हणजे जगायला लागणारं अन्न आमच्याकडे आहे का? आहे. आता याच्या उलट तुकोबाराच्या जीवनात चला, अन्नाची मुबलकता आहे का? नाही. कारण स्त्री की अन्न करिता मी. अन्नाच्या पुढे आता वस्त्रावर जाऊ आपण. अन्न, वस्त्र. वस्त्राच्या बाबतीत पहा, कपड्याला काय कमतरता आहे आपल्याकडे? जुन्या काळात म्हणतात 3 भावात 1 शर्ट असायचा. आता आपले मोजा आणि यांचं गणित न केलेलं बरं. ह्यांचं गणित न केलेलं बरं. खरं सांगा, कपाट उघडलं की अंगावर पडतात का नाही? खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात. ऐकलं का महाराज? महाराज ह्या जर गेल्या कुठं? पंढरपूरच्या वारीला. हो, पंढरपूरच्या वारीला तर 18 दिवसात 36 साड्या बदलतील एवढा कपडा आहे. आपल्याकडे कपड्याची कमतरता का? अन्न आहे, वस्त्र आहे. तुकाराम महाराजकडे अन्न नाही. वस्त्राचा विचार केला, खूप मोठी कथा आहे. महाराज, मी तुम्हाला जगद्गुरूचा संसार सांगतोय. त्यांच्या बायकोला 1 साडी होती, फक्त 1. आईसाहेब 30 साडी धुवायच्या आणि पुन्हा 30 नेसायच्या. एवढं पराकोटीचं दारिद्र्य, आधी ऐश्वर्य भोगलं, नंतर ह्या दारिद्र्यापर्यंत तुकाराम महाराजांचं जीवन आलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा जर विचाराल तर आम्हाला निवारा आहे का नाही? कोणाला आश्रम आहे, कोणाला कोपी आहे, कोणाला गुहा आहे, कोणाला महाल आहे, कोणाला झोपडी आहे, आणि कोणाला काहीच नसलं तर सरपंचाच्या कृपेने इंदिरा आवास आहे. काय बदल बोला ना, निवारा आहे की नाही? तुकाराम महाराजाकडे काय? घराकडे पाहून एसीच केले ना, अनामत केले देवानात. घर सुद्धा नीट नाही. ह्या जशा माणसाच्या शरीराच्या मूलभूत गरजा आहेत ना, तसं मान आणि धन ही माणसाची मानसिक गरज आहे. बरं, मान आणि धन ही माणसाला लागतं. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची जेव्हा भूक संपते ना, त्यानंतर जी भूक लागते त्याला मानाची धनाची भूक म्हणतात. त्या दृष्टीने पहा,
आपल्याला मान आहे का नाही? मान प्रारब्धानुसार कमी जास्त, पण मान आहे की नाही? मान आहे. मला सांगा, त्या लग्नामध्ये नवरदेवाच्या पाठीमागं नवरीच्या मागं एक माणूस उभा असतो, तो कोण असतो? तुमच्याकडे पद्धत आहे का ती? नवरदेवाच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो आणि नवरीच्याही पाठीमागे उभा असतो, तो कोण असतो? मामा. माझा का ब्राह्मणाचा? नवरीचा मामा नवरीच्या मागे, नवरदेवाचा मागा मामा. म्हणजे तिथं उभं राहण्याचा मान कोणाचा? म्हणजे मामाला मान आहे. बरं, तो मामा कसा असतो? बऱ्याच वेळेला गटारातून हिसळून उभा करावा लागतो, पण त्याही मामाला काय मान. ते लग्नाच्या आधी तो वर धावा, वरात काय असते ना, ते नवरदेव आधी फिरून येतो नाही का हो, ते गाढवावर घोड्यावर गाढवाला नाही, कसं गाढवावर घोड्या नाही, घोड्यावर हा नवरदेवाला बसवतो. आणि तो ब्रह्मचारी शिरोमणी हनुमंतरायचं दर्शन घेऊन येतो. काय संगती मला अजून कळालेली नाही. आणि लग्नाच्या मंडपाच्या दारात आला की त्याला ओवाळायला एक बाई पुढे जाते. कोण? आमच्याकडे आत्या जाते, मावळण. ओवाळायचा मान कोणाला? मावळणीला. नवरदेवाचा कान पकडायचा मान कोणाला? मेहुण्याला. त्या लग्न मंडपामध्ये नवरदेवाचा बूट चोरायचाही मान असतो बघा, त्या चुट्टीला. आपलं कोणाला? मेहुणीला. तो मान आहे, कान पकडण्याचा मान आहे. एवढंच नाही, माणूस मेल्यावर शिकाळं कोणी धरायचं याचाही मान आहे. थोड्या कमी जास्त प्रमाणात आमच्याकडे मान पण आहे. धन माणसाची कशी मानसिक गरज आहे, धन सुद्धा गरजेचं आहे. धन बऱ्याच वेळेला जे नोकरीदार आहेत ना मंडळी, त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. महिन्याची 20 तारीख आहे, सगळे खर्च या महिन्याची उरकलेले आहेत. पोराची शाळेची फी, पेपरवाल्याचं बिल, दूधवाल्याचं बिल, सोसायटीतला मेंटेनन्स गेलेला आहे. हो, महिन्याला लागणारी औषधं आणलेली आहेत, महिनाभर लागणारं धान्य आलेलं आहे. बरं, बायकोसुद्धा कारच ब्युटी पार्लरला जाऊन आलेली आहे. म्हणजे महिन्याचे खर्च सगळे झालेले आहेत. आता 1 तारखेपर्यंत पैशाला काहीच काम नाही. कामच सगळी झाली, पैशाला काहीच काम नाही. आणि जर खिशात नसला तर करमत का? काहीच काम नसतं त्या पैशाचं आणि खिशात जर नसतं करमत. मला 2 वर्ष आम्ही कसे काढले आमचं आम्हाला माहिती. हा, ते सांगायचं होतं मला, लॉकडाऊनचे काळ ते सांगायचं होतं मला. अवघड ही एक गरज आहे. पण आपल्याकडे पैसा आहे का नाही? भाऊ, तुमचं नाव काय? हा, बाबासाहेब. गाव कोणतं? अनूर. त्या गावात घर आहे तुमचं? घरात कपाट? हा, कपाटात पैसे आहेत. कबूल केलं त्यांनी, सज्जन माणूस आहे. भरपूर आहेत का मापात आहेत? मापात आहे. 4-2 लाख रुपये आपलं कपाट. बरं, कबूल नका करू, नंतर मला सांगा. माझा फोन पे नंबर देतो, काय अडचण आली तर आपला असो, बाकी काही नाही. कोणाकडे पैसा नाही. मंडळी, कमी जास्त प्रमाणात अन्न, वस्त्र, निवारा, मान आणि धन सगळं आमच्याकडे, पण याच्यातलं तुकाराम महाराजाकडे काहीच नाहीये. पण तरी सुद्धा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, खातो आनंदाचे लाडू. नका तर पडू धारे पोटे, नका तर पडू धारे पोटे, नका तर पडू धारे पोटे, नका तर पडू धारे पोटे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर पडू धारे तुम्ही, नका तर पडू धारे तुम्ही, नका तर पडू धारे तुम्ही, नका तर पडू
एवढं छळलं, परिस्थितीनं एवढं पछाडलं, तरी सुद्धा आनंदाचे लाडू खातो, आनंदाच्या शेजेवर झोपतो. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी, सुखाच्या शेजेवर झोपतो. प्रमाणाची साखळी देतो बाबा, एक लय गोड प्रमाणाची साखळी. झोपतो कुठे मी? सुखाच्या शेजेवर. महाराज उठल्यावर आंघोळ कुठं करता तुम्ही? आनंदाची डोही, आनंद तरंग. आंघोळ करतोय आनंदाच्या डोहात. महाराज आनंदाच्या डोहात आंघोळ केल्यानंतर कपडे कोणते घालता तुम्ही? सर्व सुखल्यालो. महाराज तुम्ही अलंकार कोणते घाता? सर्व अलंकार सुखाचे अलंकार. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ज्ञानोबा 5व्या अध्यायात बोलून गेले. महाराज कपडे घालणं झाले, हो. नाश्त्याला काय खाता? तू का म्हणे खातो आनंदाचे लाडू. ते लाडू तुम्हाला किती मिळतात? आनंदाचे लाडू तसे आम्हालाही मिळतात, पण तोंड खवळण्यापुरते. वैकुंठवासी जगन्नाथांनाची आठवण झाली. पवार महाराज जगन्नाथांना अण्णा काय म्हणायचे माहितीये का? अण्णा म्हणायचे पंक्तीला येणारे पदार्थ दोन प्रकारचे. काही काही पंक्तीला पदार्थ असे येतात, एकदाच येतात, नंतर आता मागुता येईल फेरा, येतून घडे या नगरा, परत फेरा येतच नाही. आणि काही काही पदार्थ असे असतात, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. असे दोन प्रकारचे. तुम्हाला हे आनंदाचे लाडू किती आहेत? ढेकर येईपर्यंत आहेत. आमचा ढेकर सुद्धा कोणता आहे? तो का म्हणे ते थांबा, तेच येतात ते ढेकर आनंदाचे हरिहर. झोपायला शेज आनंदाचे, आंघोळीला पाणी आनंदाचं, खायला घालायला कपडे आनंदाचे, खायला लाडू आनंदाचे, आणि ढेकर सुद्धा आनंदाचे. बरं परिस्थिती बापरे काहीच्या काही. मग ह्या परिस्थितीत एवढे समाधानी ते आहेत कारण जीवन परिवर्तनाच्या शिगेवर गेलेलं आहे. आणि हे परिवर्तन परिस्थितीचं नाहीये, हे परिवर्तन विचाराचं आहे. विचाराचं परिवर्तन आहे. म्हणून पूर्ण प्रस्तावनेची गोळाबेरीज करतो, अगदी वेळेत संपवतो. प्रस्तावना खूप मोठी झाली याची मला जाण आहे, पण असं आहे मसाला वाटून ठेवला की भाजीच्या फोडणीला वेळ लागत नाही. जरा मसाल्या वाटण्यात जरा वेळ घालवला मी, पण भाजीच्या फोडणीला वेळ नाही लागणार, काळजी नका करू. माझं वरणही शिजू नये. परिवर्तन पतनात्मक, उद्धारात्मक. परिवर्तन परिस्थितीचं, विचाराचं. पण याच्यामध्ये उद्धारात्मक जे परिवर्तन आहे ते बरोबर आहे. परिस्थितीचं परिवर्तन आहे, विचाराचं जे परिवर्तन आहे ते बरोबर आहे. आणि मी या पछाडलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा एवढा समाधानी आहे. त्याचं कारणच हे माझ्या जीवनात जे परिवर्तन आहे ना, ते कसं आहे? बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, दुनावला, लाभे लाभ दुनावला, काय बोले बोलावे, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. देशावर झालो, बरवे 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 देशावर झालो. काय बोले बोला
बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ गुणावरला लाभे लाभ गुणावरला काय बोले बोलावे काय बोले बोलावे लाभे लाभ गुणावरा लाभे लाभ गुणावरा लाभे लाभ गुणावरला. आमच्या जीवनात परिवर्तन झालं, देशावर झालो, म्हणजे या देशातून आता त्या देशात गेलो, या देशातून त्या देशात गेलो. पण आमच्या जीवनातलं परिवर्तन वाईट नाही झालं, आमच्या जीवनातलं परिवर्तन बरं झालं, चांगलं परिवर्तन झालं. महाराज तुम्ही आतापर्यंत कोण्या देशात होता आणि आता तुम्ही कोण्या देशात गेला? तसा मी वेदांती गुरुचा चेला असल्यामुळे ते अंगाने विचार करावा लागेल. आतापर्यंत आम्ही कोण्या देशात होतो, विचाराचीच उंची येते, पुढे बोलणारच आहे मी त्या संबंधाने. तुमचं गाव, तुमचं गाव हे बेलेवाडीत राहतात, तुम्ही अनूरमध्ये राहता. महाराज तुम्ही हमीदवार गाव आहे का? हमीदवाडा, हमीदवाडा इलाहाबाद बदललं बरं नाव. तुमचं गाव गोरंबे. हे नाव लय अवघड अवघड आहेत, आपलं सोपे सोपे जरा. निपाणी, पुणे, कोल्हापूर, कागल असं बरं आपलं अवसानातली नावं घेतो. तुम्ही कोल्हापुरात राहता, कागल तालुक्यात राहतात, पुणे जिल्ह्यात राहतात, निपाणीमध्ये महाराज राहतात, मी मानवतमध्ये राहतो. ऐकलं का? आपल्या देहाची गावं भिन्न भिन्न आहेत, पण आपण सगळे जीव या संज्ञेनं युक्त जर असू, आपण सगळे एकाच गावात राहतो आणि त्या गावाचं नाव आहे मनोराजा एक देहपुरी. आम्ही कोण्या गावात राहतो? देहपुरी. नाथांचं एक बारूड आहे, मनाजी पाटील देह गावेचा. देह गावीच. आपण कोण्या गावात राहतो? देह गावामध्ये राहतो. ह्या जीवाला श्रुतिवचन प्रवृत्त झालं 7व्या प्रकरणाला पंचदशीच्या, की आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मिति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीर मानुसोंजरेत. या प्रत्येक पदाचा जो न्याय दिलाय ना, तिथे आपल्याला विचारात पुरुष शब्दाचा तिथे जीव केलाय. आणि या जीवाला पुरुष का म्हणतात? त्याची संगती लावताना लावली. पुरी शयते, या देहपुरीमध्ये त्याचं आत्मविस्मृतीची करी निद्रा जेत, म्हणजे देहपुरीमध्ये ज्याचं शयन चालू आहे म्हणून याला जीव म्हणतात. या देहपुरीमध्ये तो काय झालाय? गाढ झोपलाय, आत्मविस्मृतीची करी निद्रा जेत. या पुरीमध्ये त्याचं शयन चालू आहे म्हणून हा राहतो कुठे? नवद्वारे पुरे देही. म्हणजे ऐकलं का? तुमचं गाव कोणतंही असो, पण आपल्या सगळ्यांचं गाव एकच आहे. आपण कोण्या गावात राहतो? देहपुरीत राहतो. संतांनी काय केलं? मला देहपुरीतून काढलं आणि परिवर्तन झालं ना, आता नेलं कोण्या गावात? ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विकाराचे, संतांच्या कृपेने माझं परिवर्तन झालं. मी आता देहपुरीतून निघालो आणि आता मी ब्रह्मपुरीत राहायला गेलो. देहपुरीत फार अडचणी होत्या, देहपुरीत फार अडचणी होत्या. किती अडचणी होत्या? हो, देहपुरीला हे गाव जे होतं ना, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती, ह्या षडविकाराने युक्त होती ही पुरी. जर झालं का? सोपं सांगतो. शरीराला 6 विकार, अस्ति जायते. उदाहरणातून सांगतो म्हणजे लोकांना लवकर पटत. एखाद्या पोराच्या गालावर दाढी मिशी दिसू लागली की लोक त्याला म्हणतात, का रे लाडू कधी खाऊ घालतो? खाऊ घातले? हा, कधी खाऊ घालतो? अर्थ कळाला ना? म्हणजे काय? लेकरं कधी त्यानं लाडू खाऊ घातले. कोणी? त्या पोरानं. कसे तरी 5-6 महिने दम काढतात लोक. पेढे कधी खाऊ घालतो? अरे लाडू तरी जिरू दे. काय पेढ्याचा नाद लागला तो? लक्षात आलं ना? पेढे कधी, याचा वापराचार आला ना लक्षात? पेढे कधी खाऊ घालतो? तो म्हणा मामा फक्त 4 महिने थांबा, पेढेच खाऊ घालतो. कारण अस्ति दिवस गेलेले आहेत. असते मामा लय पेढे पेढे मध्ये होते ना,
हा घ्या पेढा. जायते देह आहे असते, जन्माला आला जायते. मामा कुठे आहे? आणि आलो इकडं कोल्हापूरला. आज संध्याकाळी घरी लवकर या. का? बाळूचा वाढदिवस आहे. वर्धते. आणि मामा 10-15 वर्ष आलाच नाही. 10-15 वर्षानंतर मामा आला, म्हटलं काय रे हा पोरगा कोण? म्हणजे आपला बाळू ना. अरे किती बदल झाला रे याच्यात. विपरिणमते. का हो तुम्ही आजकाल पंढरपूरच्या वारीला दिसत नाही. महाराज गुडघ्यानं चालता येत नाही, अपक्ष येते. का हो ते कीर्तनाला कायम दिसायचे, ते आजकाल येत नाही. महाराज तुम्हाला कळालं नाही? कोरोनामध्ये विनश्यती गेले. ह्या 6 विकारानं काय होती ही देहपुरी. आमचं हे गाव काय होतं? ग्रस्त होतं. पण संतांच्या कृपेने आम्ही हा देश सोडला आणि ब्रह्मपुरीत राहायला गेल्यामुळे न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या देशामध्ये आम्ही गेलो. म्हणून आता हे परिवर्तन बर्व परिवर्तन झालं. हे झालं अध्यात्माच्या दृष्टीने. मला सामाजिक दृष्टीने एक विचार मांडायचा आहे मंडळी. आमच्या जीवनाचे परिवर्तन झालं ना, ते अजून काय झालं? सह्याद्री हॉस्पिटल पुण्यातलं तुम्हाला माहिती आहे. त्याच्या शाखा बऱ्याच आहेत. खूप चांगलं काम. त्या सह्याद्रीचे जे मूळ आहेत ना संस्थापक, त्यांचं एक व्याख्यान मी बीडो इंद्रजित साहेब देशमुख आहेत ना त्यांच्या संस्थेवर ऐकलं होतं. त्यांचं 3 दिवसात शिबिर असतं विवेकानंदाच्या जयंतीच्या निमित्ताने. त्यांच्या प्रतिष्ठानचं नाव मला आठवेना आता. शिवम प्रतिष्ठान, बरोबर ना? शिवम प्रतिष्ठान. त्या ठिकाणी मी सह्याद्रीचे जे मुख्य आहेत, मला त्या डॉक्टरांचं नावही आता आठवेना, त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. आणि त्यांनी एक व्याख्याना शब्द फार गोड मांडला होता. त्यांनी मांडला होता चौकटीच्या आतील विचार आणि चौकटीच्या बाहेरील विचार. ऐकलं का मंडळी? आपण स्वतः कार्याच्या बाबतीत एवढे परिच्छिन्न होत चाललोय, एवढे परिच्छिन्न होत चाललोय. आमचे विचार किती आत्मकेंद्रीय कुटुंब केंद्रीय झाले, किती कुटुंब केंद्रीय झाले. हो. कधीतरी रेल्वे गेट पडल्यानंतर वाहनांच्या घालमेलीमध्ये त्याचं दर्शन होतं. ट्रॅफिक मध्ये गाड्या जेव्हा अडकतात, रेल्वे क्रॉसिंगला जेव्हा गाड्या अडकतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात हाच विचार असतो, मला एकट्यालाच गडबडीन काम आहे, बाकीचे रिकाम टेकडे. पहा तुम्ही मानसिकता काय असते त्या काळात. सगळेच काय वाजवतात? हॉर्न. पुढं पुढं पडायची घाई. का? आणि आपण पुढे गेल्यामुळे पुढून येणारं वाहन अडकल आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होईल, हा विचार आहे का आपल्याकडे? माणसं आपलं पाहतात. ते मन आहे, तुझी दाढी पिटली तरी चालेल, माझी बिडी चिटली पाहिजे. हा जो चौकटीच्या आतील विचार आहे ना, फार परिच्छिन्न. एवढे कुटुंब केंद्रीय, एवढे व्यक्ती केंद्रीय झाले. पण ऐकलं का संतांनी काय केलं? मला संतांनी अशा परिवर्तनात नेलं, आता तू चौकटीच्या आतील विचार करू नको, कुटुंब केंद्रीय विचार करू नको, तू समाज केंद्रीय विचार कर. म्हणून कुटुंब केंद्रीय विचार म्हणतो की माझ्या कुटुंबाला सुखी राहू दे, आणि महाराज समाज केंद्रीय विचार म्हणतो किंबहुना सर्व सुखी. म्हणून मी सुखी, माझा परिवार सुखी. हा देश, या देशात आम्ही आतापर्यंत होतो. वैकुंठवासी जगन्नाथांनाच उदाहरण. एक बाईचं पोरग बाहेर खेळत होतं, ऊन पडलेलं होतं. बाळ्या, ए बाळू, बाहेर ऊन आहे, सावलीत खेळ. अण्णा म्हणायचे बाळू समाजवादी पार्टीचा. अण्णा म्हणायचे बाळू कोण? समाजवादी पार्टी. आई, मी एकटाच खेळतो का? राजू नाही का खेळत? त्याला मरू दे, तू इकडे. त्याला का मरू दे? कुटुंब केंद्रीय विचार आहे ना, एका चौकटीतला परिच्छिन्न विचार आहे. पण संत या विचाराच्या उंचीवर नेतात. म्हणून पहा, वेदाचा उपमर्द नाहीये, पण संगती म्हणून महाराज नैस्त्रय गुण्यो पथिम विचारताम को विधी को निषेधा. अरे 3 गुणाच्या पलीकडे जो गेला तैसी देहबुद्धी जाय जाय आपण पे आटू होय, ते तान काय आहे तेर वाचोनी येणे थोर बोधलेपणे दया सिगा देही असणे पार्था तुम्ही म्हणे गुणातीत. हा गुणातीत पुरुष झाला ना, त्या गुणातीत पुरुषाला काहीच करायची गरज नाही. किमिच्छन कस्य कामाय कृतकृत्यम प्रापणीयम प्राप्त मित्येव तुष्यति.
पण माझ्या ज्ञानोबरायचा विचार आहे का? नाही नाही. देखे प्राप्तार्थ जरी झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्यासे उरले लोकाला. आतापर्यंत मी फार परिच्छिन्न विचाराचा होतो. माझा कुटुंब केंद्रीय विचार होता. संतांनी मला कोण्या विचाराच्या उंचीवर नेलं? काय परिवर्तन केलं? मला समाज केंद्रीय बनवलं. परिवर्तन प्रमाण देऊ. आतापर्यंत मला वाटायचं कागल तालुक्यात, आपलं महाराष्ट्रात, कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात बानगे गावात आमक्या आमक्या आडीला आमक्या आमक्या ठिकाणी माझा परिवार आहे, एवढा विचार होता. आता यांच्या कृपेने हे विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम ह्या व्यापक बोधावर नेलं. म्हणून आमच्या जीवनातलं परिवर्तन हे बरोबर झालं, बरे विदेशावर झालं. अजून एक पहा, 2 ठिकाणच्या ओव्या सांगतो आणि 8 तास घेतो मंडळी. बाकीचा अभंग सोडवण्याची माझी मानसिकताच नाही, आज एवढंच बोलतो. पण सरळ सांगून जातो. म्हणजे पहिले चरण सोडतो आणि 3 चरण सोडतो. नाही, त्याची संगती लावून देतो बरं महाराज, असं काही नाही, माझ्या परीने लावून दे. ऐका ना काय सांगत होतो. ज्ञानोबराच्या 17व्या अध्यायातल्या समारोपातल्या संजयाने अर्जुनाचं केलेल्या कौतुकाच्या ओव्याला गोडे. धृतराष्ट्रजी ऐका ना, अहो ऐका ना. हा हे न पसता हे गोठी, तरी का देव सोडती गाठी, मग कैसीनी आम्हासी भेटी परमार्थेसी. अहो या अर्जुनानं हा प्रश्न विचारला नसता तर देवाने परमार्थाचं गाठोडं सोडलं असतं का? आणि आमची परमार्थाची भेट झाली असती का? आणि झाली नसती तर होतो अज्ञानाची अंधारा. अज्ञानाच्या अंधारात ओसंतीत जन्म ओहरा, जन्म मरणाचा चिखल तुडवत तुडवत आमचा प्रवास झाला असता. पण याने होतो अज्ञानाची अंधारा, ओसंतीत जन्म ओहरा, तो आत्मप्रकाश मंदिरात आणले. त्याने आम्हाला आत्मप्रकाशाच्या मंदिरात आणलं. अज्ञानाच्या अंधार तमसो मा ज्योतिर्गमय, अज्ञानाकडे नाही प्रकाशाकडे चला, ह्या प्रकाशात आणलं. येणे तुम्हा मा थोर केला येणे उपकार, म्हणून ह्या व्यास सहोदर संजय म्हणे. यानं आमच्यावर काय केला? उपकार केला. म्हणून ऐका मंडळी, जगाच्या उन्मत्तपणामुळे त्रस्त झालेले ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. अरे काय करायचे, काय करायचंय? ह्या लोकांना जर आपली किंमत नसेल तर ताटी लावून बसले होते. पण एक चिमुरडी मुक्ताई म्हटली, नाही ज्ञाना विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अरे आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे एका कुपीमधलं, आत्मस्वरूपाच्या खोपीमधलं, गुहेमधलं, चला आत्म्याला गुहा म्हटलेच की, अंतःकरणाच्या गुहेमध्ये काय आत्मस्य जंतोर निहितम गुहायाम, अशा खोल गुहेमध्ये असणाऱ्या आत्मतत्वात रमलेले ज्ञानोबाराय मुक्ताईने सांगितलं, आपण तरुणी विश्वतारा. हे झालं बरवे देशावर पण समाज बोधावर आणलं. मंडळी, त्यांनी मला आमंत्रित केलंय आणि ते माझे मित्र आहेत म्हणून हे विधान आहे असं नाही. काय असतं, मलाही कोणाचं वर्णन करायला आवडत नाही, पण माझी जिव्हा कधी कधी वस्तुनिष्ठतेला डावल्याला तयारही होत नाही. सचिन सर आहेत ना, त्यांचं पुण्यात खूप चांगलं चाललंय, मला चांगलं माहिती आहे. पुणे विद्यापीठामध्ये त्यांचं काय वजन आहे, थोर थोर साहित्यिकामध्ये त्यांचं काय वजन आहे याचं मला, ते उत्तम लेखक, उत्तम सूत्रसंचालक, उत्तम कीर्तनकार, उत्तम शेतकरी, ह्या सगळ्या अंगानं ते संपन्न आहेत याचा मला सगळं माहिती आहे. पण तरी सुद्धा सीमावर्ती लोकांमध्ये परिवर्तन व्हावं या उद्देशातून त्यांचं येणं इथपर्यंत ध्यानात ठेवा. आणि तुम्ही पहा, सीमावर्ती माणसं म्हणजे सवतीची लेकरं. कारण मी आळंदीच्या सीमावर्ती भागात राहतो. ते पूल आहे ना महाराज, केळगाव रोडचा, पुढे नगरपालिकेची हद्द, आळंदी नगरपालिकेची, आणि पुलाच्या या बाजून हद्द आहे केळगावची. ते होतं काय माहिती का, केळगावचे लोक सगळा कचरा आणतात आणि त्या पुलाजवळ आणून टाकतात पलीकडं. आता आळंदी नगरपालिका म्हणते कचरा केळगावचा आहे, आळंदी नगरपालिका काय म्हणते, कचरा केळगावचा आहे.
आणि केळगाव म्हणतोय आळंदीच्या हद्दीत आहे, कचरा तिथंच आहे. म्हणून या सीमावर्ती समाजामध्ये सुद्धा, आणि काय होतं, सीमावर्ती देश म्हणजे भाषेचा द्विभाजक असतो, संस्कृतीचा द्विभाजक असतो अनेक अंगाने. म्हणून आणि काय होतं, कोणतंही काम एका केंद्रातून निर्माण होतं आणि ते मध्यवर्ती असतं सहसा. पण आपल्याकडे ज्ञानाची भूमी आळंदी आणि पुण्याला विद्यापीठ म्हणलं जातं की नाही, पण पुण्यापासून ही बॉर्डर जवळजवळ किती 250 किलोमीटरवर आहे. म्हणून त्या विचाराचा पाझर इथपर्यंत येणं तसं प्राकृतिक दृष्ट्या थोडं अवघड आहे. म्हणून कुठंतरी नियती अशा व्यक्तीची योजना करते आणि अशी पाईपलाईन युनिट विचाराचं परिवर्तनाचं जागरण चालू होतं. हे कार्य त्यांचं चालू. म्हणून बर्वे देशावर झालो, आपला कुटुंबिक केंद्रीय विचार सोडून एक व्यापक विचार बर्वे देशावर झालो. म्हणजे महाराज ज्या देशात गेले त्या देशाबद्दल बोला ना, काय बोलावे त्याच्याबद्दल बोलता येत नाही. हो, एवढे जे महिमेचे करणे ते वाचाबळे वानू मे कवने. संतांनी ज्या उंचीवर नेलं त्या उंचीबद्दल बोलताच येत नाही आणि बोलूही नाही. चला अजून पहा, किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती ते केवी देव हाती वाचेची, ते वाचेत येणं शक्य नाही. असं परिवर्तन माझ्या जीवनामध्ये झालं. खरं तर सांगू का मंडळी, मला नरदेह मिळाला, मला विचाराची सक्षमता म्हणजे विचार सक्षमतेचं जे माध्यम आहे ती बुद्धी मिळाली. हे मला पहिला लाभ झाला बहुता दिशी लाहो करा पुढे नाशी मनुष्य देहाशी जोडी हाती लागली. पहिला लाभ झाला. आणि या लाभाला संतांचा भेट होऊन त्याने विचाराचं परिवर्तन करून दिल्यामुळे लाभ दुनावला आणि जीव झाला दर्शने. माझं जीवन तृप्त झालं या विचारामुळे. लाभ म्हणजे व्याजाला व्याज मिळालं किंवा दुसरी संगती, संत भेटले हाच लाभ झाला. आणि संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्यांनी देवाला जोडून दिलं, विचाराला जोडून दिलं. लाभ दुनावला जीव झाला दर्शने. त्यांचं दर्शन झालं, माझं जीवन शांत झालं. ही रे संसारामध्ये मी तृप्त नव्हतो, संसारात वकवकच होती माझी आणि संसार वकवकच आहे. म्हणून दोन गोष्टी सांगतो, परमार्थात जीवन प्रासादिक होतं आणि संसाराचं जीवन वैतागून जातं. पटवून देऊ, ज्यांचं लग्न झालं त्याने हातवर करा बरं. एवढ्या ब्रह्मचार्याचा ग्रुप तुम्हाला भेटला कुठे? एवढे ब्रह्मचारी सध्या आळंदीत नाहीत. एवढे ब्रह्मचारी. तुझं नाव काय रे? सोहम. तुझं नाही ना झालं? सोम, तू लक्ष देऊ नाही का? ह्यांची लग्न झालीत का नाही? हा, हात वर केला काही नाही? काय केलं नाही सांगू तुला? सोम सांगू, हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. तुझी वेळ गेली नाही म्हणून सावध केलं बाळा. तू माझ्या गाडीत जागा आहे. मी अशा साधकांकरता गाडी सुद्धा आता मोठी घेतलेली आहे. म्हणून सुखाचा क्षण नव्हता, सर्व सुखाची आशा जन्म गेला, तृप्तीचा लेश मिळत नव्हता. मात्र जीव झाला दर्शने. संतांच्या कृपेने माझ्या जीवनात त्यांच्या दर्शनाने जीव तृप्त झाला. पण हे सगळं परिवर्तन झालं कसं? महाराज माझं भाग्य झाली, संत भेटी, माझ्या अनंत जन्माची पुण्याई उदयोन्मुख झाली. भाग्य पुण्य फळले बहुता दिवसा आणि भाग्य उदयाचा ठसा. म्हणून भाग्य झाली संत भेटी. पण कोणते संत भेटले? आवडी पोटी होती ते संत भेटले. मला ज्यांची आवड होती ते. कारण तुकाराम महाराजाच्या आवडीचा विषय जगात अनेक जरी असले तर महाराज म्हणतात, तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसे नाही आस अनेकाची. म्हणून महाराज संत माझ्या जीवनात भेटले. माझ्या जीवनात हा लाभ दुनावला. हे परिवर्तन झालं. मी तृप्तीपर्यंत गेलो आणि या देशामध्ये मी रममान आहे. म्हणजे महाराज संत सहजासहजी भेटले का? नाही. या जगात फुकट कोणालाच मिळत नाही आणि काहीच मिळत नाही. हे परस्पराविषयी परस्पराचे गैरसमज आहेत. ह्याला वाटतं याला फुकटचं मिळालं, याला वाटतं याला फुकटचं मिळालं आणि सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं मिळतं. मोठ्या भ्रमात आहे ते. फुकट नाही मिळत. एवढी थंडी आहे मंडळी, सध्या एवढी थंडी आहे इथे. पण एवढ्या थंडीत कीर्तन झाल्यावर माझा फेटा उघडून बघा, घामानं भिजला यातून. घामाचा पैसा आहे हो.
हे जरी वजा केलं, ज्याचा जो स्वभाव आहे ना, धन मान प्रतिष्ठा, त्यातला तेवढी किंमत मोजल्याशिवाय ते मिळतच नसतं हा सिद्धांत आहे. ज्याचं जे मूल्य आहे ते मिळत असतं. म्हणून मला 1 किलो कांदे घेण्याकरता 50 रुपये लागतातच आणि 1 तोळा सोनं घ्यायला 60,000 रुपये लागतातच. जे फळ आहे त्याचं एक मूल्य चुकवावं लागत असतं. महाराज तुम्हाला संत भेटले, हो. आवडीले होते ते संत भेटले, हो. पण कसे भेटले? महाराज म्हणले फुकट नाही भेटले. तो का म्हणे श्रम केला, अरे तो का म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, वा वा, तुका म्हणे श्रम केला, 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 तुका म्हणे श्रम, तुका म्हणे श्रम केला. म्हणा आता, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम, तुका म्हणे श्रम केला. अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, लाभे लाभ गुणावला, लाभे लाभ गुणावला, अवघा आला फळासी, अवघा अवघा आला फळासी, लाभे लाभ गुणावला. वारकरी व्यासपीठ हे सगळ्यांसाठी आहे. आता माझ्या मागं सगळ्यांनी म्हणायचं खाली बसलेले म्हणणार का? जीव झाला दरुशने, 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 हरे लाभ लाभ गुणावला, लाभे लाभ गुणावला, लाभे लाभ गुणावला, लाभे लाभ गुणावला, लाभ गुणावला, लाभ गुणावला. तुमचं गाणं काय तयार आहे? काय स्वरात गायली? जेवणाच्या आधी? जेवण झाल्यावर कसं गाते? ह्यांच्या गाण्यावर पूर्णानंद महाराज आपण बेहद खुश झालो.
लता दिदीच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाला तुमचंच गायन ठेवायचं बघा. फक्त तेव्हा नाही म्हणू नका. विडोपार कुमाई गोपाल कुमारी जय जय विडोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई पुंडरी कमलगा बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दोनावरा जीव झाला दरुषणी. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दोनावरा जीव झाला दरुषणी. म्हणजे चाल झाली. संपलं माझं कीर्तन. माझ्या जीवनात हे सगळं घडलं ना, त्यात संतांची कृपा जशी आहे ना तसे माझे श्रम आहेत. म्हणून ऐका, संसारामध्ये सायास अधिक प्रारब्ध बरोबर संसार संपन्न बनतो. परमार्थामध्ये सायास अधिक कृपा यानं परमार्थ पूर्ण होतो. मग लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ, हे जसं आहे ना क्षेत्रफळाचं सूत्र, तसं संसाराच्या यशस्वीतेचं सूत्र आहे भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. म्हणजे प्रयत्नाला प्रारब्ध जोड द्यावी लागते. आणि परमार्थाचं सूत्र आहे प्रयत्नाला कृपेची जोड मिळाली की परमार्थ पूर्ण होतो. माझ्या जीवनात ही परिपूर्णता झाली, त्याच्याकरता संतांची कृपा जशी झाली तशी मी श्रम केले आणि माझ्या श्रमाला फळ आलं. अवघा आला फळाशी. संसारात किती श्रम करा त्याला फळं मिळत नाही आणि परमार्थातले श्रम वाया जात नाही. पण माझ्या जीवनात इथं थोडेनी पुरे कोड बहुत म्हणीचे. आणि ज्ञानोबा म्हणतात संसारातले प्रयत्न म्हणजे काय. एका बाईनं भुसा घेतला, माता माऊलीनं काय घेतला भुसा, आणि 4 दिवस कुटत बसली. कशाला? भुसाला. शेजारी म्हणजे अगं भुसा का कुटते तू? म्हणजे काय ना बाई, मुठभर दाणे मिळाले तर मिळाले, मिळतील का? भुसा कांडिता कणू हाती लागे. म्हणजे संसारामधली प्रयत्न म्हणजे भुसा कुटणे ध्यानात ठेवा. आणि परमार्थातले प्रयत्न म्हणजे साळ कुटणे काहीतरी पदरात मिळतं ध्यानात ठेवा, वाया जात नाही. असो, पण आम्ही श्रम केला, अवघा आला फळाशी. आणि माणसाला श्रम करून फळ आलं की माणसाचं जीवन समाधानापर्यंत जात असतं. म्हणून पहा, आपल्या कार्याचा हेतू जो असतो तो हेतू सफल होणं म्हणजे श्रमाला फळ येणे. आपल्या कार्याचा जो हेतू आहे तर हेतू सफल होणंच म्हणजे काय? फल आहे. बाकी काय? तो हेतू पूर्ण होणं. हा माईक आहे, कोणत्या हेतूनं आणला? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता. आणि हा हेतू त्याचा संपन्न झाला की ते त्या श्रमाचं काय झालं? साफल्य झालं. तसं परिवर्तन विकास संस्था जी आहे, सामाजिक विकास संस्था, या संस्थेचं हेतू आहे की समाजामध्ये आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या तापातून सुटका होण्याकरता एक विचाराचं परिवर्तन व्हावं. आणि ते जर होताना दिसत असेल तर या संस्थेचं ते साफल्य आहे. तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. काय होतं मंडळी, 400 किलोमीटर कीर्तन करून जेव्हा कीर्तनकार प्रवास करून येतो तेव्हा श्रोत्यानं जर प्रतिसाद दिला की आणि आपल्या विचाराला त्यांनी ग्राहकता दाखवली, विचाराची ग्राहकता दाखवली, अवधानाच्या लवलवा पाहता व्याख्यानं चढले थावा चौगुणेवरी, असं झालं की हा आश्रमाचे फळ वाटतं की नाही बाबा, आपण एवढा दूरचा प्रवास करून आलो पण एवढे गोड श्रोते, एवढे विचार ग्राहक श्रोते आपल्याला मिळाले, फार समाधान लाभलं. आणि आम्ही आलो, आम्ही सांगतो एक आणि तुम्ही करताय दुसरं, आम्ही सांगतो कीर्तन आणि तुम्ही उपशिता सतरंजाचे दोरे, मग मजा नाही. हेतू पूर्ण होणं हे साफल्य असतं. आम्ही जीवनामध्ये परिश्रम केले, संत भेटावे आणि हे परिवर्तन व्हावं, ते आमच्या जीवनात झालं. म्हणतो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. आमच्या जीवनात फळ आलं. म्हणून पुन्हा एकदा आपण सर्व साधक मंडळी, सर्व ज्ञानोबा तुकोबाचे अनुयायी मंडळी, सर्वच विचाराचे वारसदार, सर्वच भारतीय संस्कृतीचे वारसदार, रक्षक, संरक्षक, संवर्धक आणि संक्रमण करणारी मंडळी, या सर्वांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन दिसून यावं. आणि हे परिवर्तन वृद्धिंगत होत होत हे सीमावर्ती न राहता देशव्यापी बनावं, अशी सद्भावना जगदंबेच्या चरणी, महालक्ष्मीच्या चरणी करतो. वेदवती माताच्या तीरावर हे कार्य चालू आहे. वेदिका का? वेदगंगा.
वेदगंगेच्या काठावर हे कार्य चालू आहे. हा वेदगंगेच्या काठावर चालू झालेलं जे विचाराचं जागरण हे समुद्र काठावर सुद्धा जावं, परदेशापर्यंत जावं अशी सद्भावना जगदंबेच्या चरणी करतो, महालक्ष्मीच्या चरणी करतो. कोल्हापूरचं असणारं आराध्य अंबाबाई आहेच, ज्योतिबा, शिव आणि शक्ती दोघांचेही मिलाप पाहिजे ना कार्य करायचं म्हटल्यानंतर. या दोघांची कृपा या संस्थेवर व्हावी, आपल्यावर व्हावी आणि हे परिवर्तन आपल्या जीवनात दिसून यावं अशी सद्भावना व्यक्त करून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक सचिनजी सर यांचे पुन्हा मी आभार मानेन की तुमच्या दर्शनाचा योग त्यांनी घडून आणला. पुन्हा या कार्याला अनंत शुभेच्छा. आदरणीय पूर्णानंद महाराज तथा सर्वच वारकरी टाळकरी मंडळी यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी हे विचाराचं जागरण समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी आपल्या देवकर पद्धतीने एकदा तुकोबरायचं भजन करू, सेवा समाप्त. पण क्रम असा राहील, आधी तुमच्या टाळ्याला सुरुवात होईल, मग भजनाला सुरुवात होईल. टाळी सुरू. एक मिनिट. अशा खोराड्यातून कोंबड्या निघाल्यावर टाळ्या नका वाजू बघा. बघा भुईमुगाच्या शेंगा पाखडल्यावर एका सूत्रबद्धच पाहिजे. माझ्याकडे बघा. तुकाराम 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 तुकाराम